देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। महाविकास आघाडीचे नेते तथा माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड साहेब या ठिकाणी दर्शनाला आले होते। 8 दिवसापूर्वीच त्यांनी जाहीर केलं होतं। हे सर्व पोलीस डिपार्टमेंट, तहसीलदार, कलेक्टर या सर्वांना माहीत होतं। हे माहीत असताना सुद्धा येथील मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार बोळंगे साहेब हे स्वतः गैरहजर राहिले। मंदिरातील सर्व गेटला कुलप लावले आणि गाठी घालून दर्शन घाला असा आदेश त्यांनी इथली खालील कर्मचाऱ्याला देऊन निघून गेले। आणि ज्या वेळेस बावनकुळे साहेब आले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले, त्यांना मंदिर दाखवायचं म्हणून गाभाऱ्यात नेले गेलं आणि आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आले तर त्यांना आडवाडवीचा प्रयत्न केला। या गोष्टीचा मी प्रथम महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो व तहसीलदार साहेबांचाही जाहीर निषेध करतो। कारण हे सापत्निक वागणूक देत आहेत। सत्ताधारी पक्षाला एक वागणूक, विरोधी पक्षाला एक वागणूक, यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। माननीय तहसीलदार साहेब तथा व्यवस्थापक यांनी या ठिकाणी हजर राहायचं काम होतं, परंतु ते स्वतः तिथे हजर राहिले नाहीत व त्यांना ते दाखवायचं तरी तुम्ही काय करलो काय नाही। ते साहेब आलेत पाहणी करायला, ते स्वतः हजर न राहता खालच्या PRO सांगून निघून गेले। तसेच या ठिकाणी काल नगराध्यक्ष म्हणले की आम्ही, माजी नगराध्यक्ष सचिन रोजकर म्हणले की आम्ही कळस काढणार नाही, गाभारा काढणार नाही आणि आम्ही कशाला इथं हात लावणार नाही। मग हे 58 कोटी कशासाठी खर्च होईल त्याचा खुलासा त्यांनी करावा। आणि जर कळस गाभाऱ्याला हात लावणार नसेल तर आव्हाड साहेबांचं काहीच म्हणणं नाही, तुम्हाला गावात काय करायचं करा, आमचं काही विरोध नाही असं त्यांनी सरळ सांगितलं। पण ह्या ठिकाणी मंदिर हे जे ऐतिहासिक आहे, जे हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे, त्या मंदिराला कुठेही धक्का न लागता, कारण हे दाखवण्यासाठी, पुढील पिढीला दाखवण्यासाठी हे जतन झालं पाहिजे, ह्या भावनेतून एक भक्त म्हणून त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि एवढं या ठिकाणी दर्शन करून साहेब जाताना पुन्हा त्यांच्या गाडी खाली आडवं पडण्याचं राणा पाटलाचे जे कार्यकर्ते आहेत ते येऊन प्रयत्न केला, त्याचा मी या महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब हे 2 दिवसापासून TV9 ला बातमी होती की स्वतः दर्शनासाठी व मंदिरामध्ये जे काय सध्या चालू आहे वाडापाडीचं प्रकार, ते आई भवानीचे भक्त असल्यामुळं त्यांना थोडं मनाला लागल्यामुळं ते पाहणी करण्यासाठी आले होते। पाहणी करत असताना त्यांनी सगळी पाहणी केली व ते पाहणी करत असताना भाविकांच्या त्यांनी विचारलं की हे तुम्हाला जे मंदिर आता जे दिसतंय, हे जे काही पाडणार आहेत, हे जे काय हे लोकांनी काय षडयंत्र केले उद्ध्वस्त करायचं, हे तुम्हाला मान्य आहे का? इथल्या भाविकांनी 99% भाविकांनी हे आम्हाला मान्य नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं, हात वर करून सांगितलं। भाविकाचा विरोध असताना या आमदार महोदयाला मंदिरामध्ये येऊन जे तुळजापूरचं देवीचं भाविकाचं हृदयस्थान असलेलं, तुळजापूरच्या पुजाऱ्याचं आराध्य दैवत असलेलं हे तुळजापूर उद्ध्वस्त करायचा हे राणा पाटलानं ठरवलेला। आणि हे जे काल षडयंत्र भाजपवाल्यांनी केलं, हे राणा पाटलांनी सांगितल्याशिवाय केलेलं नाही। आणि राणा पाटलाला वाटत असेल की आम्ही तुळजापूरमध्ये केलं, तुम्हाला ग्रामीण भागामध्ये फिरायचंय, आम्ही राष्ट्रवादीचा एकटा कार्यकर्ता येऊन त्याची गाडी अडवून दाखवू, हे असं चालणार नाही। लोकशाहीमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडा, आम्ही आमचे विचार मांडतो, लोकाला पटतंय ते करा, पण हे तुम्ही जे करत आहेत हे हुकुमशाहीच्या मार्गाने चाललेलं आहे, हे ज्या दिवस चालणार नाही। मी याचा सज्जड सल्ला मी राणा पाटलाला देतो, हे राणा पाटलाशिवाय झालेलं नाही, मी ठामपणे सांगतो। काही प्रेझेंटेशन मध्ये स्वतः राणा पाटील आणि बऱ्याचशा प्रेझेंटेशन मध्ये त्यांच्या वतीनं या ठिकाणी मंदिर गाभाऱ्याची दुरुस्ती करणं जाणार आहे, शिखर खाली करणार आहेत म्हणून ते स्वतः बोललेले, सगळ्या महाराष्ट्रात झालेलं आहे। त्या अनुषंगानं या ठिकाणी बऱ्याच लोकांनी हे केलेलं आहे की हे मंदिर कितव्या शतकातलं आहे, जवळजवळ 11व्या शतकापासून आपल्या इथं इतिहास सापडतो की त्यावेळेसपासून बांधलेलं हे जर मंदिर आज जर आपल्याला जर पाडायचं म्हटलं तर त्या ठिकाणी पुरातत्व विभागाची परवानगी असेल,
आता त्यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगी यायची राहिली म्हणून ते राहिले असं सांगतात. परंतु पुरातत्व विभाग आणि मंदिर प्रशासन आणि हे अंधाधुंद कारभार चालू आहे. कुठलाही गोष्टीला पुरातत्व खात्याची परवानगी नसताना पुरातत्व खात्याची प्रत्येक ठिकाणची परवानगी आम्हाला दाखवावी, स्थानिक म्हणून, पुजारी म्हणून आणि आमचे नागरिक म्हणून त्यांनी दाखवावी ही आमची विनंती आहे. मला वाटतंय की हा गाभारा एक श्रद्धेचा विषय, भावनेचा विषय आणि ह्या भावना मला वाटतंय की फक्त पुजारी म्हणून नाही किंवा इथला नागरिक म्हणून नाही, अख्ख्या महाराष्ट्राच्या त्याच भावना आहेत. त्याला एक ऐतिहासिक धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मला वाटतंय शिवाजी महाराज नक्कीच या ठिकाणी, त्या काळात तर कुठली मीडिया नव्हती, परंतु या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना शक्ती देणारी ही माता आहे तुळजाभवानी माता, आपल्या सर्वांना शक्ती देणारी माता आहे. त्यामुळं ह्याला फार मोठं महत्व आहे. आणि तुम्ही जर इतिहासच मिटवून पाहायचा असेल किंवा उद्ध्वस्त करायचा असेल तर त्यांच्याच बोलण्यातून आलेलं आहे हे सगळं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे शिखर आम्ही खाली करणार आहेत म्हणून. आणि मला वाटतंय की आज जो प्रकार झालेला तो निंदनीयच आहे आणि त्याचा आम्ही सगळेजण जाहीर निषेधच करतो. स्वागत करतो. आणि एवढ्या कमी वेळेत तुम्ही सर्वजण इथं मोठ्या संख्येने आल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. काल आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब गट यांचे नेते आणि श्री तुळजाभवानी मातेचे निस्सिम भक्त माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब काल देवीच्या दर्शनासाठी आले होते. आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर ते ज्यावेळेस वापस जात होते पत्रकार परिषद घेण्यासाठी सर्किट हाऊसला, भारतीय जनता पार्टी या पक्षाचे स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी जो तमाशा केला त्यांच्या गाडीसमोर तो अतिशय निंदनीय असा प्रकार होता. मी प्रथमतः माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांची मनापासून माफी मागतो, एक पुजारी म्हणून, एक तुळजापूरवासी म्हणून. कारण एक निस्सिम भक्त आईच्या दर्शनासाठी आलेला असताना त्याला ज्या पद्धतीनं हा तुळजापूरमधल्या काही ठराविक लोकांनी, गावगुंडांनी जी वागणूक दिली त्याबद्दल मी प्रथमतः भारतीय जनता पार्टीच्या या निष्क्रिय कार्यकर्त्यांचा निषेध व्यक्त करतो, सर्वांच्या वतीने निषेध व्यक्त करतो. कारण एक निस्सिम भक्त देवीच्या दर्शना आपण आपलं कर्तव्य काय, एक आमदार असतील, नगरसेवक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, येणारा देवीचा भक्त हा मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, आमदार आहे, काय सर्वसामान्य माणूस आहे, तो एक फक्त देवीचा निस्सिम भक्त म्हणून या तुळजापूर शहरात येतो आणि त्यांना दर्शन घालणे हे आपलं प्रथमतः कर्तव्य आहे. काही त्यांचे मत असतील, त्यांना माध्यमांच्या माध्यमातून काय विषय कळाले असतील किंवा आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना काहीतरी सांगितलं असेल, त्याच्यातून त्यांची काय मतं तयार झाली असतील देवीच्या मंदिराच्या बाबतीत आणि काय मतं कुणाला पटत असतील नसतील, पण आपल्या लोकशाहीमध्ये एक निषेध व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे आपल्याकडे. ज्या पद्धतीने तुम्ही निषेध व्यक्त केला त्याला निषेध म्हणत नाही, त्याला सरळ गुंडपणा म्हणतात. परवा मुख्यमंत्री आले होते, पालकमंत्री आले होते, आमच्याही शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले, आम्ही गोंधळ घालू शकत होतो. परवा बावनकुळे आले, त्यांनी तर काही नसताना एवढा मोठा कार्यक्रम घेतला, त्याचाही आम्ही निषेध व्यक्त करू शकत होतो. पण आमचे ते संस्कार नाहीत. तुळजापूरमध्ये आलेल्या प्रत्येक भक्ताला एक सन्मानाची वागणूक देणे हे आपल्या तुळजापूरवासियांचे काम आहे. आणि मी आव्हाड साहेबांना सांगू इच्छितो, साहेब तुम्ही येणार याची कल्पना होती, पण केव्हा येणार आहेत हे आम्हाला माहित नव्हतं. जर असा प्रकार होणार आहे जर आम्हाला माहित असतं तर आम्ही त्याच्यापेक्षा जास्त ह्यानं उत्तर द्यायला, जशाच तसे उत्तर द्यायला किंवा त्याही पेक्षा जास्त मोठ्यानं उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत, एवढं सर्वांनी लक्षात ठेवावं. मी एवढं सांगू इच्छितो, इथून पुढे महाविकास आघाडीचे कुठलेही नेते येतील किंवा कुणीही भक्त येईल, जर त्यांच्या बाबतीत जर असं काही घडलं तर तो प्रकार बिलकुल ही आमच्या वतीनं सहन केला जाणार नाही. आणि मी मंत्री महोदयांना सांगू इच्छितो, आमदार महोदयांना, की बाबा आज त्यांची काय चूक आहे मला तुम्ही सांगा. मी पत्रकाराच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो. आज 60 कोटी रुपये जवळपास पुरातत्व विभागाला मंदिर प्रशासनानं वर्ग केले. कुठल्या पद्धतीने काम होणार आहे, कशाचं काम होणार आहे, किती काय त्याचा टाइम पिरियड आहे, त्यांनी कधी खुलासा केला, कधी पुजाऱ्यांनी समोर मांडलं? काही माहिती पुजारी संभ्रमात आहे. मागं 10 दिवस मंदिर बंद होतं, परत त्यांनी तो कालावधी वाढवला 20 दिवसांचा केला. म्हणजे पुजारी संभ्रमात, भक्त संभ्रमात, मग ते तर असणं साहजिकच आहे ना.
तुम्ही खुलासा करा, कुठल्या पद्धतीने करणार आहात, काय करणार आहात. आणि आमच्या पूर्वजांनी हे मंदिर जीवावर उदाहरून सांभाळलेलं आहे. आज भक्तगण वाढलेले आहेत, आज पैशांचा ओघ वाढला असेल, आज भक्तांची संख्या वाढली असेल, पण ज्यावेळेस भक्तांची संख्या फार कमी होती, यायचे जायचे साधनं नव्हते, मुघलांच्या काळात, निजामांच्या काळात आमच्या पूर्वजांनी हे मंदिर सांभाळलेलं आहे. त्यामुळं 6 वर्ष, मागील 6 वर्षामध्ये आमदार झालेल्या लोकांनी आम्हाला मंदिराची कशी काळजी घ्यायची हे शिकवलंय. मी अजून एकदा माननीय आव्हाड साहेबांची मनापासून माफी मागतो आणि महाविकास आघाडीच्या वतीने, तुळजापूर शहराच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि झालेल्या कालच्या प्रकाराचा जाहीरपणे निषेध करतो. महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो. काल महाविकास आघाडीचे नेते आदरणीय माजी मंत्री जितेंद्रजी आव्हाड साहेब काल तुळजापूरला आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला आले होते, तसेच मंदिराची पाहणी करायला आले होते. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्याने तिथं स्टंटबाजी केली. त्या स्टंटबाजीचा मूळ हेतू काय हे कुणालाच माहित नाही. ना प्रशासनाला माहितीये, ना खुद्द जितेंद्र आव्हाड साहेबाला माहितीये, ना नागरिकांना माहितीये, ना मंदिर प्रशासनाला माहिती. आले आणि धुडगूस घालायला चालू केली. मी ह्या गोष्टीचा सर्वप्रथम निषेध करतो. कारण की ज्यावेळेस आव्हाड साहेब ज्यावेळेस सर्किट हाऊसला आले होते, आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि नंतर दर्शनाला जाणार म्हटल्यानंतर सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी गेले. त्यानंतर हा प्रकार तिथं खाली घालण्यात आला. त्यानंतर आम्ही DYSP साहेबांना बोललो की मूळ ह्यांचा अजेंडा काय होता, की इथं त्यांनी धिंगाणा घातला. जाताना जवळजवळ पूर्णपणे पोलीस फोर्स होता, येताना 2-3च पोलीस त्या ठिकाणी महाद्वारातून आणि त्यांच्या बरोबर आलेले दिसले. म्हणजे याच्यामध्ये पोलिसांचा पण निष्काळजीपणा दिसून येत आहे. आज मला वाटतंय की सत्तेमध्ये महायुतीचे आज सत्ता आहे, त्यामध्ये भाजप प्रमुख पक्ष आहे. दररोज VIP या ठिकाणी येत असतात दर्शन घ्यायला. परंतु मला एक सांगावं असं वाटतं, इथल्या भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांना 20-30 जण येऊन या ठिकाणी गोंधळ घालणं हा फार मोठा पुरुषार्थ नाहीये. तुमचं काय निवेदन असेल, आजपर्यंत जे काही या ठिकाणी मंत्री महोदय येत आहेत त्यांचं काय, आमचं काय म्हणणं आहे, विरोधी पक्षाचं म्हणणं काय, ते सुद्धा आम्ही त्यांना निवेदनाद्वारे दिलेलं आहे आतापर्यंत. परंतु असा धुडगूस घालणं हे चांगलं नाही. या पुढील काळामध्ये आम्ही जसाच तसं उत्तर देणार आहोत. आज त्यांनी हळद उधळली, उद्या आम्ही बुक्का तोंडाला लावू. परत म्हणू नका. ही सुरुवात आणि ही तुळजापूरची संस्कृती नाहीये आणि हा पायंडा तुम्ही पाडू नका. एवढाच या इशारा ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी ह्या भाजपला देत आहे. आज तुम्ही बघितलं ही घालणारी धिंगाणा कोण होते, गावातले ड्रग्स माफियाच आहेत सगळी. हे आरोपी ड्रग्स मधले, ह्यांनी तुळजापूरचं नाव बदनाम केलेलं आहे. आज जामिनावर सुटून आलेलं पिटू गंगणे या ठिकाणी खबऱ्या म्हणून त्यांना सोडवून आणलेलं आहे. आज ह्या गावाला ह्या ड्रग्स कीड लावलेले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुळजापूरचं नाव बदनाम करण्याचं पाप त्या भाजपवाल्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनाच घेऊन आज बावनकुळे साहेबांचा सत्कार केला जातोय. ही दुर्दैव आमच्या वाट्याला आलेलं आहे की आम्ही तुळजापूरकर म्हणून. नक्कीच या ठिकाणची सर्व महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी आपल्याला बोलणार आहेत. परंतु मला सांगायचंय की काल आमच्यापैकी त्या ठिकाणी कोणच नव्हतं. ठीक आहे, आम्ही सत्कार करून गेलो. काल आमचे ज्येष्ठ नेते भास्करराव दादा मुंडे त्यांचा 7 वाजता अंत्यविधी होता, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो.
काही कार्यक्रम असल्यामुळे सगळे विस्कळीतपणा आला, परंतु असं न होता या पुढील काळामध्ये महाविकास आघाडीचा कोणीही नेता येऊ द्या आणि जर असा प्रकार जर घडला तर आम्ही येणाऱ्या कोणीही असू द्या मग त्याला जसाच तसं उत्तर देण्याचं काम या ठिकाणी महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून मी या ठिकाणी करत आहे. प्रथमतः मी आज सर्व पत्रकार बांधवाचे म्हणजे धन्यवाद म्हणतो, कारण पत्रकार बंधूंना एवढं म्हणजे शॉर्टली आज आमच्या सर्वांसाठी टाइम काढला तुम्ही आणि आलात त्याबद्दल तुमचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि काल जे तुम्हाला धक्काबुक्की झालेली आहे काही म्हणजे पत्रकारांना कुठल्या मानवाकडनं म्हणजे बुद्धीमध्ये काय घेऊन आलते ते माहिती नव्हतं, पण तुम्हालाही त्याचा त्रास झाला असेल तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तुमची. आणि प्रथमचा काल कुठल्याच गोष्टीचा अजेंडा त्यांच्याकडे नव्हता आणि हे फक्त पाहणी जितेंद्र साहेब आव्हाड यांनी भक्त म्हणून फक्त केलेली होती. मंदिराला कशा पद्धतीचं काम चालू आहे, विकास कामं कशा पद्धतीनं करत आहेत ह्याच्याबद्दल त्यांनी 2 दिवसाखाली स्टेटमेंट केलेली होती की मी फक्त भाविक भक्त म्हणून त्या मंदिराची भेट घेणार आहे आणि पाहणी करणार आहे. तर पाहणी करत असतानाही खूप गोष्टी आम्हाला अडचणीत आणल्या. मंदिरात लोकांना जाऊ दिलं नाही, मंदिरामध्ये लोकांना धक्काबुक्की केली, अक्षरशः पत्रकार बंधूंनाही जाऊ दिलं नाही. तरी पण पत्रकार बंधूंना आम्ही रिक्वेस्ट करून तिथं मधपर्यंत जाण्याचं त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी सोडलंही. पण आमचं म्हणणं होतं की काही डोक्यामध्ये नसताना तर तुम्ही अशा कृत्य करत असाल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करू. प्रथमतः त्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही म्हणतात त्यांनी. मग गाभाऱ्याला हात लावायचा नाही, शिखर पाडायचा, जी आर असतो का शिखर पाडायचा? त्याला पहिल्यांदा ते विचारा की जी आर असतो का शिखर पाडायचा. आतापर्यंत त्यांनी सर्व पुजारी बांधवांना कुणाला सुद्धा विश्वासात घेतलेला नाही आणि त्यांनी कुठलीही गोष्ट न विचारतात करत आहेत. मग शिखराचं काम करणार नाही तर मग शिखरामध्ये ते होल पाडलेलं आहे 4.5 फुटाचं, फरशी काढल्यात, तिथं ते लोखंडी पोल रवलेले आहेत आधार म्हणून. मग का म्हणून त्यांनी त्या गोष्टी करत आहेत की शिखराला त्यांनी कामच करणार नाही, शिखराला हातच लावणार नाही, तर त्या पद्धतीचं काम का करत आहेत? त्यांचं म्हणणं आहे की बाबा विकास कामं व्हावे पण फक्त आमचेच विकास व्हावा भाजपाचा, बाकी कोणाचा होऊ नये. बाकी त्यामध्ये कुठले नागरिक होते का तुळजापूरचे, कुठले पुजारी बांधव होते का त्यामध्ये? त्यांनी येऊन म्हणले असते तर आम्ही त्या गोष्टीचं उत्तर द्यायलाही तयार होतो की कशामुळे जितेंद्र आव्हाड साहेब आलते आणि कशामुळे पारणी दौरा केला त्यांनी. पण ही चुकीची गोष्ट होती. सर्व भाजप कार्यकर्ते होते, भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध म्हणून अशा गोष्टी केलेल्या आहेत की जेणेकरून ते म्हणजे निषेधार्थ आहेत. ह्याच्या पुढे आमचं म्हणणं आहे की पुजाऱ्यांना विश्वासात घ्यावं, मंदिर संस्थांना आणि प्राधिकरण अधिकाऱ्यानं, आणि सर्वांनी विश्वासामध्ये घेऊनच ते काम केलं पाहिजे. तर ह्याच्या पुढे आम्ही राहू, नाहीतर 100% आम्ही पुढे आमची भूमिका अशीच राहणार आहे. जशाच तसे आम्ही उत्तर देणार आहेत. आज तुम्ही एखाद्या भाविक भक्त येत असेल, एखाद्या पक्षाचा टॅग घेऊन येत नाहीत किंवा झेंडा घेऊन येत नाहीत, त्यांनी पहिलेही स्टेटमेंट केलेले आहे तुम्हाला, तरी पण तुम्ही त्यांना असा नाहक त्रास देत असाल तर त्याच्यापेक्षा म्हणजे ह्याच्यामध्ये खराब गोष्ट कुठलीच राहणार नाही. आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा न विचारताच मंदिराला भेट दिली. कशी न विचारता भेट देतात? 3 दिवसापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं आव्हाड साहेबांनी की मी येणार आहे भाविक भक्त म्हणून. मग तरी पण अशा का गोष्टी घडल्या? तर आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि पत्रकार बंधूंना बी धक्काबुक्की झाली त्याची दिलगिरी व्यक्त करतो मी त्यांच्या मार्फत. जय हिंद, जय महाराष्ट्र.